या 3 गोष्टी तुमच्या मित्रापासून लपवून ठेवा. आजच्या जगात आपण मित्रावर खूप विश्वास ठेवतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो, हसतो, बोलतो, पण हे सगळं असूनही जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या सांगितल्यामुळे उलट तुमचंच नुकसान होऊ शकतं. कारण प्रत्येक मित्र मनापासून चांगला असेलच असं नसतं. कधी अनावधानाने तर कधी मत्सरामुळे तुमच्या आयुष्यात अनावश्यक बदल घडू शकतात. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 3 गोष्टी ज्या जाणीवपूर्वक आपल्या मित्रापासून दूर ठेवणंच शहाणपणाचं असतं. नंबर 1, तुमची येणारी योजना, स्वप्न आणि मोठे निर्णय. मनात एखादं स्वप्न उगवतं, काहीतरी मोठं करावंसं वाटतं आणि आपण ते सांगण्यासाठी सर्वात आधी मित्रालाच धावतो. पण सुरुवातीच्या टप्प्यात तुमचं स्वप्न खूप नाजूक असतं. एखादा नकारात्मक शब्द, एखादं उगाचच टाकलेलं शंकाकण भरलेलं वाक्य तुमचा आत्मविश्वास पुरता कोसळू शकतं. काही मित्र अनावधानाने खच्ची करतात, तर काहींच्या मनात दडलेला मत्सर नकळत टोचतो. तुमचं स्वप्न अंकुरलेलं असतं तेव्हा त्याला शांततेची, एकाग्रतेची आणि सकारात्मकतेची गरज असते. जिथे योजना अजून आकार घेत असते तिथे जास्त बोलणं ही योजना मातीमध्ये मिळण्यासारखी चूक असते. म्हणून तुमचे निर्णय, तुमची भावी धडपड आणि तुमची मोठी पावलं ही पूर्ण तयार होईपर्यंत मनातच ठेवा. नंबर 2, तुमची पैशांची स्थिती, उत्पन्न, बचत, खर्च, गुंतवणूक. पैसा हा नात्यांचा सर्वात संवेदनशील विषय. तुम्ही किती कमावता, किती साठवता, कोणती गुंतवणूक करता किंवा आर्थिक अडचणी येतात का, हे सांगितल्यावर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुलना सुरू होते, मत्सर वाढतो आणि काही वेळा तर तुमचा फायदा घेण्याची वेळही येते. पैशाबद्दल बोललं की नात्यात अंतर निर्माण होतं, तर कधी कारण नसताना वाईट भावना बसतात. तुमचा आर्थिक गोष्टी जितक्या गुप्त तितक्या तुमची मानसिक शांतता जास्त. पैशांची संबंधित गोष्टी सांगितल्या की त्या परताव्याशिवाय तुमच्याकडे वळवून येतातच असं नाही, उलट त्रासच जास्त होतो. म्हणून तुमची कमाई, तुमची बचत, तुमची आर्थिक कसरत आणि तुमचे निर्णय हे आपल्या मनात किंवा आपल्या परिवारातच राहू द्या. नंबर 3, तुमचे नातेसंबंध आणि तुमच्या भावना. प्रेमसंबंध, घरातील प्रश्न, मनातील हालचाल, दुखावलेपण, तणाव, भांडण या सर्व गोष्टी अतिशय खाजगी असतात. मित्र सल्ले देतात पण ते त्यांच्या अनुभवावर आधारित असतात, तुमच्या परिस्थितीवर नाही. कधी तुम्ही शांत होता पण मित्राच्या मनातले मत बदललेलंच राहते. काही वेळा तुम्ही बोललेलं ते इतरांपर्यंत पोहोचतं आणि मग गैरसमजांचा गुंता वाढतो. आपल्या भावनांची किंमत जगाला नेहमीच कळते असं नसतं. नातेसंबंधामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा सन्मान जपणं ही आपली जबाबदारी असते. कारण एकदा खाजगी गोष्ट बाहेर गेली की तीच परत येणं अशक्य होतं. म्हणून मनातील वेदना, आनंद, नात्यांमधील नाजूक क्षण हे सर्व खूप मर्यादित लोकांनाच माहीत असलेले चांगले. प्रत्येक मित्र चांगलाच असतो असं नाही आणि प्रत्येक चांगला मित्रही नेहमी योग्य सल्लाच देतो असं नाही. काही गोष्टी नात्यापेक्षा स्वतःची सुरक्षा, आपला स्वभाव आणि आपली शांतता यासाठी लपवणं आवश्यक असतं. पहिली गोष्ट, तुमची येणारी योजना आणि स्वप्न. दुसरी गोष्ट, तुमची पैशांची स्थिती आणि आर्थिक व्यवहार. तिसरी गोष्ट, तुमचे नातेसंबंध आणि तुमच्या मनातील भावना. या 3 गोष्टी जपून ठेवल्या तर तुमच्या आयुष्याचा पाया अधिक मजबूत राहील, तुमची शांतता टिकेल आणि तुम्ही स्वतःच्या मार्गावर ठाम राहाल. तर मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.